Hello friends, I am Professor S.N. Kharatmal. In my last videos, you have studied the poems such as Indian Weaver's Song of the Open Road. Today, we will learn a new poem 2.4 Have You Earned Your Tomorrow? Before beginning the poem, we will see the introduction of our poet. The poet of this poem, Have You Earned Your Tomorrow, is Edgar Guest. He is an American poet. He was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी आपलं लिखाण सुरू केलं. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट. त्यांना पीपल्स पोएट असं म्हटलं जातं, म्हणजे लोकांचा कवी. फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. लिखाणामधली त्यांची साधी शैली आणि आशावादी दृष्टिकोन यामुळेच त्यांना पीपल्स पोएट, लोकांचा कवी असं म्हटलं जातं. गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. अमेरिकन न्यूजपेपर आणि मॅगझिनसाठी सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे. दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. ही खूप प्रेरणादायी अशी कविता आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. या कवितेमध्ये कवी आपल्याला म्हणजे वाचकांना असं विचारतात की आपण दुसऱ्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी काही केलं आहे की नाही. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. हे आपल्यावरतीच असतं की आपलं भविष्य चांगलं असेल की नाही. देअरफोर म्हणून वन शूड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली. त्यामुळं आपण आपली कामं, आपली कृत्य व्यवस्थितपणे पार पाडायला पाहिजे. अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि व्यवस्थितपणे प्लॅनिंग केलं पाहिजे जेणेकरून आपलं भविष्य चांगलं होईल. Let's see the introduction of the poem in short. Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest. This poem is full of questions and answers are hidden in the poem itself. These questions are asked to create an awareness in the reader's mind. It is a 4-stanza poem that is separated into sets of 4 lines or quatrains. Each stanza contains at least 2, sometimes 3 questions which probe at one's treatment of others. So let's start our first stanza. Is anybody happier because you passed his way? एखादा व्यक्ती असा आहे का तुम्ही त्याच्या मार्गावर गेला असता तो आनंदी झाला आहे? तुम्हाला बघून त्याला आनंद वाटला आहे का? Does anyone remember that you spoke to him today? एखाद्याला आठवते का की तुम्ही आज त्याला बोललात व त्याला बरे वाटले आहे? This day is almost over and its toiling time is through. Toiling time म्हणजे खूप परिश्रम करणे. आजचा दिवस जवळजवळ संपला आहे. आजचा दिवस खूप परिश्रमाचा होता, खूप मेहनतीचा होता, कामेही खूप होती. Is there anyone to utter now a kindly word of you? असे असूनसुद्धा असा कोणी आहे का जो तुमच्याशी खूप प्रेमपूर्वक बोलला आहे? विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 3 प्रश्न विचारले गेले आहेत, पण ते आपल्याला विचारलेले नाहीत, तर आपल्याला विचार करण्यास भाग पाडण्यासाठी हे प्रश्न विचारले आहेत. थोडक्यात या कडव्याचा सारांश असा आहे की जर आपण दुसऱ्यांना मदत केली तर आपण कायम त्यांच्या आठवणीत राहत असतो. सेकंड स्टांझा. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग? चीअरफुल ग्रीटिंग म्हणजे आनंदी शुभेच्छा. तुम्हाला तुमचा मित्र भेटला आहे, तो भेटल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला आनंदी शुभेच्छा दिल्या आहेत का? Or a churlish sort of howdy and then vanish in the throng. चर्लिश म्हणजे उद्धट, रूढ. हावडी म्हणजे वरवरचे बोलणे,
औपचारिक शुभेच्छा आणि थ्रॉंग म्हणजे गर्दी. और अ चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन वॅनिश इन द थ्रॉंग. किंवा तुम्ही त्याच्याशी उद्धटपणे वागून किंवा वरचेवर औपचारिकपणे बोलून तिथून निघून गेलात का? म्हणजेच गर्दीत तुम्ही मित्राशी न बोलता तसेच निघून गेला आहात का? वेर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. तो तुमच्यासमोर आला होता आणि तुम्ही अत्यंत स्वार्थीपणाने वागलात. काहीच झाले नाही व तेथून तुम्ही निघून गेलात का? और इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर डीड यू डीड टुडे. एखादा व्यक्ती असा आहे का की ज्याने आज तुमच्या या कृत्यावर कृतज्ञता व्यक्त केली आहे का? म्हणजेच तुम्हाला थँक्स म्हटले आहे का? या कडव्यांमध्ये असे सांगितले आहे की आपण समाजात राहताना, मित्रांसोबत राहताना स्वार्थीपणाने न राहता आनंदाने राहिले पाहिजे. स्वार्थीपणा सोडला पाहिजे. थर्ड स्टांजा. कॅन यू से टुनाइट in parting with the days that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed. दिवस भराभर जात आहेत. आज तुम्ही ज्या लोकांना भेटलात त्यामधील एकाला तरी मदत केली आहे का? आज रात्री तुम्हाला हे आठवते का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड और सेड. रिजॉयसिंग म्हणजे आनंदी होणे. तुम्ही ज्या माणसाला मदत केली आहे त्यामुळे त्याला आनंद झाला आहे का? म्हणजेच तुम्ही एखाद्याला तरी आज मदत केल्यामुळे त्याचे मन सुखावले आहे का? डज अ मॅन whose hopes were fading now with courage look ahead. फेडिंग मीन्स कमी होणे. असा एखादा व्यक्ती आहे का ज्याने आयुष्यात सर्व आशा सोडल्या होत्या व तुमच्यामुळेच त्याला धैर्य मिळाले आहे आणि पुढचे आयुष्य धैर्याने जगतोय. या कडव्याचा थोडक्यात सारांश असा आहे की जीवनात जर आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली तर त्याच्या निराश आयुष्याला पुन्हा उभारी येऊ शकते. तो आपल्या नैराश्यातून पुन्हा बाहेर येऊ शकतो. फोर्थ स्टांजा. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Well means चांगला, sorely म्हणजे वाईट. कवी आपल्याला विचारतो, आजचा दिवस तू वाया घालविला आहेस का? तुझा दिवस चांगला किंवा वाईटपणे घालवला आहेस का? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे दयेची अपेक्षा. स्कार ऑफ डिस्कंटेंट म्हणजे असंतुष्टाची काया. तू दयेची अपेक्षा किंवा असंतुष्टाची कास सोडून दिली आहेस का? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से. स्लंबर म्हणजे झोप. जेव्हा तू झोपायला जाशील, डोळे बंद करशील, तेव्हा देव तुला सांगेल का की यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. आज तू जे काही कृत्य केलेलं असशील त्यावर तुझे भविष्य ठरलेले असेल. आजचा दिवस तू कसा घालविला आहेस त्यावर तुझा उद्याचा दिवस ठरतो. शेवटी थोडक्यात सांगायचे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कवीला असे सांगायचे आहे की जीवन जगताना आपण नेहमीच चांगलेपणाने वागले पाहिजे. सर्वांना मदत केली पाहिजे. आज आपण जे करतो त्यावरूनच आपला उद्याचा दिवस ठरत असतो. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव लर्न्ड द पोयम हॅव यू अर्नड युअर टुमॉरो by the poet Edgar Guest. Friends, it's a request to you to please subscribe the channel to get the notification of my next videos. Thank you. Have a nice time.